शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत शिवाजी महाराज. अख्ख्या जगाला ज्यांनी भुरळ घातली, ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने अख्ख्या जगाला कावेत घेतलं, जगातील अनेक योद्ध्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि अनल्प बुद्धीने शिवाजी महाराजांनी या देशामध्ये आपलं एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं, स्वतःची अस्मिता असणारं राज्य निर्माण केलं. त्या काळातील असणाऱ्या 16व्या शतकातील असणाऱ्या प्रथा आणि परंपरेच्या प्रचलित प्रथा आणि परंपरेच्या साठी शिवाजी महाराजांना स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं एक गरजेचं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला तो 6 जून 1674ला. काशीच्या गागा भट्टांकडून हा राज्याभिषेक झाला आणि पुन्हा नवी एक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शिवाजी महाराजांना स्वतःचा राज्याभिषेक दुसऱ्यांदा करण्याची परिस्थिती करण्याची एक वेळ आली आणि 24 सप्टेंबर 1674ला निश्चलपुरी गोसावी या बहुजन समाजातील पुरोहितांकडून शिवाजी महाराजांनी स्वतःचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. अर्थातच आपण बोलतो आहे, चर्चा करतो आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक या पुस्तकावर. प्राध्यापक डॉक्टर साळुंके सर, सध्याचे प्राच्यविद्या पंडित, यांनी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक या पुस्तकावर चर्चा करणारे एक सविस्तर पुस्तक काढलेलं आहे. अत्यंत म्हणजे त्या काळात झालेल्या राज्याभिषेकाची एक सविस्तर चर्चा अस्सल पुराव्याच्या आधारे या पुस्तकामध्ये केलेली आहे. सर्वच्या सर्व पुरावे पडताळून या पुस्तकाची मांडणी डॉक्टर साळुंके सरांनी केली. सोबतच या पुस्तकामध्ये अनेक विद्वानाची मतं स्वतंत्ररित्या दिलेली आहे. त्याचबरोबर सर रवींद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जे महाकाव्य रचलं, जे कविता रचली, ती कविता आणि त्या कवितेचा अर्थ सांगणारं एक उद्बोधन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. वाचकांना माझी विनंती आहे की शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक समजून घेण्यासाठी आपण हे पुस्तक आवर्जून वाचावं. धन्यवाद.